Welcome student. Today's e-learning section of Standard 5 Environmental Science Part 1 and the topic number 12 Food for All. This is the third part of this topic. In this third part we are going to see about food storage and conservation of environment. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell to get next videos notification. So let's start the topic. First point, food storage and conservation of environment. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन हा मुद्दा आपण घेणार आहोत. So let's start. Like human, other living thing also food stored. Each of them has a different way of doing it. प्रत्येक सजीव जसं मनुष्य आहे त्याप्रमाणे मनुष्य जसं स्वतःसाठी लागणारा अन्नधान्याचा साठा करत असतो तसं इतर सजीवसुद्धा काय करत असतात, स्टोरेज ऑफ फूड करत असतात. एक्झाम्पल पाहूया. इन्सेक्ट्स लाईक अँट स्टोअर फूड. मुंग्यासारखे जे काही छोटे छोटे कीटक आहेत ते सुद्धा अन्न जतन करून ठेवतात त्यांना लागणाऱ्या पुढील कालावधीसाठी. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर अँड स्टोअर इट इन अ हॉनीकॉम्ब. मग जे काय बीज म्हणजे मधमाशा ज्या असतात, फुलामध्ये असणारा जो काही नेक्टर म्हणजे काय, मकरंद. हा मकरंद गोळा करतात आणि काय करतात, मधमाशा पोळ्यामध्ये त्यांच्या काय करतात ते जमा करतात इन द फॉर्म ऑफ हनीच्या स्वरूपामध्ये. स्क्वॅरल स्टोअर फूड सीड्स. स्क्वॅरल म्हणजे खारुताई ज्याला म्हणतो आपण, ते काय करतात नंतरच्या कालावधीमध्ये काय सीड्स, इथं वेगवेगळ्या फळांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जमा करतात आणि त्यांच्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी जमा करून ठेवतात. बिकॉज दिस ॲनिमल्स स्टोअर फूड इट इज अवेलेबल टू देम व्हेन दे नीड इट. मग का जमा करत असतील बरं, या मधमाशा असतील, या स्क्वॅरल असतील किंवा मुंग्या असतील, का जमा करतात? बिकॉज वेन दे डोंट हॅव अ फूड दॅट टाईम दे गेट द फूड. ज्यावेळेस त्यांना अन्न मिळणार नाही किंवा कमतरता भासेल त्यावेळेस काय व्हावं, अन्न मिळावं म्हणून काय करत असतात, हे साठवणूक करत असतात. आलं लक्षात? ऑल द टाईम प्लांट आर बिझी प्रोड्युसिंग फूड दे नीड. वनस्पतींबद्दलचा विचार केला तर वनस्पती तर सतत काय करत असतात, फूड प्रोड्यूस करत असतात. ज्यावेळेस त्यांना सनलाईट अवेलेबल असतो त्या टाईमाला ते काय करत असतात, फूड प्रोड्यूस करण्याची प्रक्रिया चालूच असते. इवन सो देअर आर सम प्लांट दॅट स्टोअर फूड. काही प्लांट्स अशा असतात की ती स्वतःमध्येच काय करतात, फूड स्टोअर करून ठेवतात. आर यू फॅमिलियर विथ दिस बल्ब्स ऑफ प्लांट सच ॲज अनियन, गार्लिक, ट्यूबर्स सच ॲज पोटॅटो, जिंजर एक्सेट्रा. आणि हे जे काही वनस्पती आहेत ह्या वनस्पती आपल्या काय आहेत, नेहमीच्या परिचयातील की ज्या काय करतात, स्वतःमध्ये फूड स्टोअर करून ठेवतात. एक्झाम्पल पाहायचं झालं तर अनियन म्हणजे कांदा ज्याला म्हणतो, कांदासुद्धा कांद्यामध्ये जे काही कांदा असतो त्यामध्ये हे फूडच आहे त्या वनस्पतीचं. गार्लिक म्हणजे काय, लसूण. अँड ट्यूबर्स सच ॲज पोटॅटोज. ट्यूबर्स म्हणजे कंद, जे जमिनीखाली जे काही निघतात त्यांना कंद म्हणतात. मग ट्यूबर्स कोणकोणचे आहेत, पोटॅटो आहे, जिंजर म्हणजे अद्रक आहे, यासारख्या वनस्पती त्यांच्यामध्ये काय करतात, फूड स्टोअर करतात. दे आर ऑल्सो पार्ट ऑफ द स्टेम ऑफ द प्लांट. आणि हे जिंजर असो, गार्लिक असो, पोटॅटोज असो, जिंजर असो, हे काय आहेत, स्टेमचे भाग आहेत. कशाचे भाग आहेत, स्टेम. लक्षात ठेवा, पोटॅटो जिंजर हे स्टेम आहेत, लक्षात राहिलं पाहिजे हे. रॅडिशेस, स्वीट पोटॅटोज, बीटरूट आर द रूट ऑफ प्लांट. तर रॅडिश म्हणजे मुळा, स्वीट पोटॅटो रताळे ज्याला म्हणतो आपण, बीटरूट ज्याला बीट म्हणतो, हे सगळे काय आहेत, रूट आहेत. लक्षात ठेवा, हे रूट आहेत. रॅडिश, स्वीट पोटॅटो, बीटरूट आर द रूट अँड द पोटॅटो, जिंजर आर द स्टेम. लक्षात राहील ना. दीज प्लांट स्टोअर फूड इन देम. दीज प्लांट स्टोअर फूड इन दिअर स्टेम ऑर रूट्स. मग ही प्लांट्स काय करतात, त्यांच्या खोडामध्ये, त्यांच्या मुळांमध्ये अन्न जमा करून ठेवतात. म्हणजे ज्यावेळेस त्यांना गरज पडेल त्या कालावधीसाठी त्याचा ते उपयोग करतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे प्लांट्ससुद्धा काय करतात, फूड त्यांच्यासाठी आवश्यक असणारं स्टोअर करत असतात. स्टोअर फूड इन आवर होम्स अकॉर्डिंग टू आवर नीड. एवढंच काय, आपण आपल्या गरजेनुसार सुद्धा घरामध्ये काय करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा धान्यांचा साठा करून ठेवतो, ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ वगैरे. इन इंडिया ड्यू टू द इम्प्रूव्ड मेथड ऑफ कल्टिवेशन
नाव प्रोड्यूस प्लेंटी ऑफ फूड ग्रेन्स. आता भारतामध्ये काय होत झालेलं आहे, आधुनिक पद्धतीची जी शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि ही केली जात असल्यामुळे काय होत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूड ग्रेन अन्नधान्य काय होत केलं जात आहे, निर्माण केलं जात आहे. द प्रोडक्शन ऑफ एक्सीड द डिमांड. आणि एवढंच काय, जेवढी आपली गरज आहे भारताची त्या भारताच्या गरजेपेक्षा एक्सीड म्हणजे अधिकचं काय केलं जातं, फूड प्रोड्यूस केलं जातं. द सरप्लस फूड ग्रेन इज स्टोर्ड इन ह्यूज विअर हाऊसेस. मग अधिकचं तयार केलेलं अन्न हे काय केलं जातं, विअर हाऊस म्हणजे गोदामांमध्ये काय केलं जातं, साठवलं जातं. त्यामुळे गरज पडेल त्यावेळेस काय केलं जातं, हे लागेल त्यावेळेस काढलं जातं. समटाइम प्रोडक्शन इज अफेक्टेड बाय डिझास्टर सच ॲज फ्लड, ड्रॉट, सायक्लोन, हेलस्ट्रोम. तर ॲट such time the stored surplus grain can be used for the people. It can also used for the people displaced due to the disaster like an earthquake. मग कधी कधी काय होतं, देशामध्ये विविध प्रकारच्या आपत्ती येतात ज्यांना डिझास्टर म्हणतो. डिझास्टर म्हणजे आपत्ती. मग अशा आपत्ती कोणच्या, फ्लड म्हणजे पूर, ड्रॉट दुष्काळ, सायक्लोन चक्रीवादळ, हेलस्ट्रॉम गारपीट यासारख्या गोष्टी घडत असतात. ॲट सच टाईम द स्टोअर्ड सरप्लस ग्रेन कॅन बी यूज्ड फॉर द पीपल. मग अधिकचं तयार झालेलं अन्न त्या ठिकाणी काय होतं, शेतीच केली जात नाही, होतच नाही, त्या ठिकाणी काय केलं जातं, हे अन्नधान्य पाठवलं जातं. कारण की त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना काय व्हावं, अन्नधान्याची तरतूद व्हावी किंवा त्यांना खाण्यासाठी जगण्यासाठी अन्नधान्य मिळावं म्हणून. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर द पीपल डिस्प्लेड ड्यू टू द डिझास्टर लाईक अन अर्थक्वेक. एवढंच नाही तर कधी कधी काय होतं, काही ठिकाणी अर्थक्वेक म्हणजे भूकंपासारखी घटना घडतात आणि या घडलेल्या घटनांमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना सुद्धा काय करावं लागतं, ते ठिकाण सोडून जावं लागतं. मग त्यांनाही हे धान्य काय केलं जातं, पुरवलं जातं. तर नेक्स्ट पॉईंट आहे व्हिजिट टू फिअर प्राईस शॉप. फिअर प्राईस शॉप म्हणजे काय, स्वस्त धान्य दुकान. स्वस्त धान्य दुकान नाही आलं लक्षात, आपण ज्याला आपण कोपन दुकान म्हणतो, रेशनिंग दुकान, हां त्याला. विजिट अ फेअर प्राईस शॉप टू अंडरस्टँड द रेशनिंग सिस्टीम. मग ही जी काही रेशनिंग सिस्टीम जी असते, कोपन दुकान ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी जायचं आणि पाहायचं आहे. काय पाहायचं आहे, ऑब्झर्व द डिफरंट काइंड ऑफ ग्रेन अवेलेबल दिअर अँड इफ इट इज पॉसिबल द टाईप्स ऑफ रेशनिंग कार्ड. मग त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे धान्य मिळतात आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या रंगाचे काही कार्ड्स असतात बघा. मग ते कोणत्या रंगाचे कार्ड्स असतात यांची माहिती तुम्ही मला काय करायची आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे. बघूया तुम्हाला किती जणांना याबद्दल नॉलेज आहे. आणि सध्या तो खूप मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे, रेशन कार्डवाल्यांसाठी गव्हर्नमेंटनी योजनासुद्धा केलेल्या आहेत. त्याची माहिती काढा आणि सांगा. पाहूया, ज्याचं कोणाची चांगल्या प्रकारे उत्तर असतील त्यांचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल. द ग्रीन रिव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो हरित क्रांती. काय आहे हरित क्रांती, चला पाहूया. टुडे आवर कंट्री इज सेंट ॲज फार ॲज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन इज कन्सर्नड. सध्याच्या घडीला आपला देश काय होत चाललेला आहे, फूड प्रोडक्शन करण्यामध्ये चांगल्या प्रकारे स्वावलंबी झालेला आहे. दुसऱ्यावर आपण अन्नधान्यासाठी जास्त अवलंबून नाही, एका दुसरे काही असतील त्याच्यासाठी आपण अवलंबून आहेत. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट सरप्लस ग्रेन. एवढंच नाही तर आपण आपल्या घरचा पूर्ण करून सरप्लस म्हणजे अधिकचं तयार झालेलं धान्य काय करतो, दुसऱ्या देशांना काय करतो, देतो, विकत देतो. द ट्रेमेंडियस increase in food grain production in our country was achieved during the green revolution. मात्र हे जे काही अधिकचं अन्नधान्य उत्पादन आहे हे पूर्वी मात्र आपल्याकडे होत नव्हतं. मग पूर्वी आपण अधिकचं धान्य करू शकत नव्हतो, आपल्याला लागणारच धान्य आपण निर्माण करू शकत नव्हतो. मग त्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं, ग्रीन रिव्होल्यूशन हरित क्रांतीचा एक प्रोग्राम निर्माण केला. पूर्वी सर्वात पहिल्यांदा हा प्रोग्राम मेक्सिकोमध्ये नॉर्मन बोरलॉक नावाचे शास्त्रज्ञ यांनी गव्हावर केला होता. मग भारतामध्ये ही हरित क्रांतीसाठी त्या ठिकाणी मेक्सिकोमध्ये जे काही गहूचं बियाणं होतं त्याच्यावर प्रक्रिया करून नवीन प्रजाती तयार केली. तेच एम.एस. स्वामीनाथन यांनी भारतामध्ये सुद्धा करून आणलं आणि भारतामध्ये हरित क्रांतीनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं, ग्रीन रिव्होल्यूशन घडून आणलं. आणि मग त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात काय झालं, अन्नधान्य उत्पादन काय झालं, वाढत गेलं. इट वॉज ब्रॉट अबाउट बाय जॉईंट इफर्ट ऑफ सायंटिस्ट पीपल वर्किंग फॉर स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स. मग हे ग्रीन रिव्होल्यूशन
घडवून आणण्यामध्ये एकटे एम एस स्वामीनाथनच होते का? नाही, त्यांनी तर हे आणलं, मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? सायंटिस्ट लोकांनी केलं, सायन्सचं काम होतं, शेतकऱ्यांनी केलं. The credit for the research that led to improvement in the seed of wheat and rice that resulted in green revolution in India goes to Dr. M.S. स्वामीनाथन. तर भारतामध्ये गहू आणि तांदूळ या दोन पिकांमध्ये ग्रीन रिव्होल्यूशन करण्यात आलं, हरित क्रांती केली, आणि हे हरित क्रांती घडवून आणण्यामागे जे काही व्यक्ती होते त्यांचं नाव आहे डॉक्टर M.S. स्वामीनाथन. हा त्यांचा इथं आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. आलं लक्षात? म्हणून त्यानंतर ग्रीन रिव्होल्यूशन झाल्याच्या नंतर भारतामध्ये काय झालेलं आहे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य उत्पन्न निर्माण झालेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने ज्यावेळेस करत होते त्यावेळेस 1 एकरला जर 3च पोतं निघत असतील तर ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये 10 ते 12 पोते काय होत झाले? निर्माण होऊ लागले. आता नेक्स्ट पॉईंट आहे फूड सिक्युरिटी, ज्याला म्हणतात अन्न सुरक्षा. आता काय आहे अन्न सुरक्षा? तर फूड इज बेसिक नीड. अन्न ही सर्वांची महत्त्वाची गरज आहे. बिना अन्नाचं कुणी राहू शकतं का? तर नाही राहू शकत. मेनी कंट्रीज हॅव मेड लॉ टू इन्श्युअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू दिअर नीड. तर जगामध्ये बऱ्याचशा देशांनी असं कायदा केला की प्रत्येक माणसाला लागणारं अन्न काय व्हावं? पुरेशा प्रमाणामध्ये खायला मिळावं, असा बऱ्याच देशामध्ये कायदा केलेला आहे. दीज लॉज वी आर नोन ॲज फूड सिक्युरिटी लॉ. आणि हा जो काही जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी केलेला कायदा आहे त्यालाच म्हणतात अन्न सुरक्षा कायदा, फूड सिक्युरिटी लॉ. आणि हा कायदा आपल्याही देशामध्ये 2013 साली करण्यात आलेला आहे. आवर कंट्री टू इनॅक्टेड अ फूड सिक्युरिटी लॉ इन 2013. 2013 भारताने सुद्धा काय केलेलं आहे? फूड सिक्युरिटी लॉ केलेला आहे. इट हॅज मेड इट पॉसिबल टू फाईट इल लाईक माल न्यूट्रिशन, स्टार्वेशन अँड डेथ ड्यू टू द हंगर. फूड सिक्युरिटी लॉ केल्यामुळे काय होईल? तर ज्या लोकांना अन्नधान्य मिळत नाही, काही लोकांमध्ये भारताचे असेही लोक आहेत की ज्यांना सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळी काय खावा ही पंचायत असते. म्हणजे एक टाईम मिळतं तर एक टाईम मिळत नाही. काही लोकांना 2 टाईम खाण्याचे सुद्धा काय आहेत? कमतरता आहेत. तर मग अशा लोकांपर्यंत हे अन्नधान्य काय व्हावं? पोहोचावं, यासाठी गव्हर्नमेंटनं हा कायदा केलेला आहे. जेणेकरून पूर्वी काय व्हायचे? उपासमारीमुळे जीव जायचे, कुपोषित व्हायचे, उपासमार व्हायची आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा यायचे. तर हे कमी व्हावं किंवा होऊच नये यासाठी हे कायदे केलेले आहे. आता पाहूया ॲग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्रॅम. तर ॲग्रिकल्चरल असिस्टन्स प्रोग्रॅम म्हणजे काय? तर कृषी सहाय्यक उपक्रम. कृषी म्हणजे शेती, सहाय्यक म्हणजे मदत करणारे, आणि उपक्रम म्हणजे काही कार्यक्रम असतात. म्हणजे शेतीमध्ये आवश्यकता असणारे काही कार्यक्रम केले जातात, काही वेगवेगळे सुविधा दिल्या जातात गव्हर्नमेंटद्वारे. तर काय आहे त्यांच्याविषयी आपण पाहूया. थ्रू दिस प्रोग्राम फार्मर आर गिवन प्रॉपर इन्फॉर्मेशन अँड गायडन्स अबाउट द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, इरिगेशन फॅसिलिटीज, इम्प्रूव्ड सीड, यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड एक्सेट्रा. मग या ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राम मार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने कोणत्या पद्धतींचा वापर करावा त्याची माहिती दिली जाते. यासोबत नवीन तंत्रज्ञान काय आलेलं आहे? लेटेस्ट टेक्नॉलॉजीची माहिती दिली जाते. इरिगेशन फॅसिलिटीज म्हणजे कशा प्रकारे शेतीमध्ये कोणत्या पिकांना कोणत्या पद्धतीने पाणी द्यावं हेही सांगितलं जातं. इम्प्रूव्ड सीड, कोणत्या प्रतीचे बियाणं वापरावे शेतामध्ये. आपले यूज ऑफ फर्टिलायझर, कोणते पीक खतं जास्त वापरावे, कोणते कमी वापरावे, किती प्रमाणात वापरावे याचीही माहिती दिली जाते. कीटकनाशक किती प्रमाणात फवारावे, किती प्रमाणात फवारू नये, शेतीला किती हानिकारक आहेत याची सर्वांची माहिती या ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राममध्ये दिली जाते. दे कॅन ऑल्सो गेट वेदर फोरकास्ट अँड अदर ॲग्रिकल्चर रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस असिस्टन्स सेंटर. मग या या कृषी सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजाची माहिती दिली जाते. किती वेगवेगळ्या प्रकारची मशागत कोणत्या पद्धतीने करावी, त्याच्यासाठी लागणारे उपकरणं ते कुठं मिळतात त्याची माहिती जाते. तयार झालेलं जे काही पीक आहे, उत्पन्न आहे, ते कोठे नेऊन विकावं याचीही माहिती दिली जाते. त्याचा सध्या बाजारामध्ये भाव काय आहे हीही माहिती पुरवली जाते.
इन ॲडिशन ॲग्रिकल्चरल स्कूल हॅव ऑल्सो बीन स्टार्टेड फॉर फार्मर. आणि आता तर नवीन पद्धती झालेल्या आहेत. शेती जर एखाद्याला येत नसेल तर त्याला कशी करावी याच्यासाठी ॲग्रिकल्चरल स्कूल शेतीशाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं. मेंबर्स ऑफ फार्मर्स फॅमिली कॅन लर्न अबाउट न्यू टेक्नॉलॉजी ॲट दिस स्कूल. मग शेतकरी जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नवीन पद्धतीचे उपकरणांची माहिती घेतील आणि ते स्वतःच्या शेतामध्ये वापरले जातील याबद्दल काय केलं जातं, त्यांना शिकवलं जातं. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी होल्ड एक्झिबिशन टू फॉर फार्मर्स. मग जे काही मार्केट कमिटी जे असतात त्या मार्केट कमिटी काय करतात, ज्याला आपण शेती उत्पन्न बाजार समिती ज्यांना म्हणतो, त्यांच्यामार्फत काय केले जातात, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे कृषी प्रदर्शन. बऱ्याचदा आपण बातम्यामध्ये टी व्हीवर किंवा रस्त्यानं कुठं होल्डिंग्सवर पाहिलं असेल, असं वेगवेगळे प्रकारचे कृषी प्रदर्शन भरतात. तेही काय केले जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयीची आधुनिकता निर्माण व्हावी म्हणून. द ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, टेलिव्हिजन, न्यूजपेपर अँड व्हेरियस पिरियॉडिकल वर्क फॉर द स्प्रेड ऑफ मॉडर्न मेथड ऑफ ॲग्रिकल्चर. मग शेती आधुनिक पद्धतीने व्हावी याबद्दल शासन गव्हर्नमेंट आहे, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी म्हणजे कृषी विद्यापीठ आहेत, टेलिव्हिजन म्हणजे टी व्हीवरही वेगवेगळ्या जाहिराती येतात, न्यूजपेपर बातम्यामधनं म्हणजे ज्याला आपण पेपर म्हणतो तो वर्तमानपत्र यामधनंही काय केली जाते, माहिती पुरवली जाते. आणि वेगवेगळ्या माध्यमांमार्फत मग कधी मोबाईल आहे, इंटरनेट आहे, व्हिडिओज आहे, यूट्यूब आहे, आता तर काही ना काही वाढत चाललेलं आहे. यामार्फतसुद्धा वेगवेगळे काय केले जातात, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पुरवली जाते. यूट्यूबवर तर खूप सारे असे कृषीशी रिलेटेड असणारे चॅनलसुद्धा तयार झालेले आहे. द होल कंट्री बेनिफिट फॉर दिस इफर्ट. आणि ह्या प्रयत्नांमुळे पूर्ण भारतामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना काय होईल, याचा चांगला फायदाच होईल. डू यू नो. नेक्स्ट पॉईंट, ऑर्गॅनिक फार्मिंग. तुम्ही खूपदा ऐकलं असेल ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, अशी शेती की ज्या शेतीमध्ये कसल्याही रासायनिक पदार्थांचा वापर करायचा नाही, रासायनिक खत नाही वापरायचं, रासायनिक कीटकनाशक नाही वापरायचं. मग काय आहे पहा, द फार्मिंग दॅट रिअलाइज ऑन नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. अशी शेती की जी नैसर्गिक मिळणाऱ्या पदार्थांद्वारेच केली जाऊ शकते, अशा शेतीला ऑर्गॅनिक फार्मिंग असे म्हणतात. इट इज अ फॉर्म ऑफ ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर. आणि आता ही जी पद्धत आहे, जी आपण गेल्या 50-60 वर्षापूर्वी सोडून दिलेली जी काही ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲग्रिकल्चर होती, तीच ही पद्धत आहे. आणि लोक फिरून कुठं चाललेत, ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगकडेच आपण चाललेलो आहोत. इन दिस मेथड द न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस इन द सॉईल आर रिटेन्ड. या पद्धतीमध्ये मृदेमध्ये मातीमध्ये असणारे जे काही पोषक गुणधर्म असतात पिकांसाठी ते जशास तसे काय होतात, राहतात. आणि the organic pesticide used in this method have no harmful effect on those who eat the produce. मग हे जे काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड असतात म्हणजे सेंद्रिय कीटकनाशकं जे असतात, या सेंद्रिय कीटकनाशकांद्वारे जी काही पीक घेतलं जातं, तर ते पीक असेल, फळ असेल, धान्य असेल, त्यांच्यावर कसलाही वाईट परिणाम होत नाही. आणि ते खाल्ल्यामुळे आपल्याही शरीरावर वाईट परिणाम होत नाही, कारण की केमिकलयुक्त खाल्ल्यामुळे आपल्याला काय होत चाललेत, डोळ्यांना चष्मा लागणे, अकाली केस पांढरे होणे, बरोबर आहे, असे वेगवेगळे डिसीजेस दिसतात ना. पूर्वी म्हाताऱ्या लोकांचे लवकर केस पिकत नव्हते, आता मात्र लहानपणीच काय होत चाललेत, केस पिकत चाललेले आहेत. दॅट आर द साईड इफेक्ट ऑफ chemical fertilizer and the pesticide. The grain grown by this method is nutritious and also good to the taste. या पद्धतीने ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करून तयार केलेलं जे काही अन्नधान्य आहे ते चवीला कसं असतं, खूप छान असतं. त्याची न्यूट्रिशन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांची जी काय पर्सेंटेज असतं तेही कसं असतं, चांगल्या प्रकारचं असतं. दॅट इज वाय फार्मर हॅव बिगन टू ऑप्ट ऑर्गॅनिक फार्मिंग मेथड. म्हणून शेतकरी आता काय होत चाललेला आहे, वापस सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व यूज ऑफ मॅन्युअर ऑप्टेन फ्रॉम प्लांट ॲनिमल. मग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय केलं जातं, मॅन्युअरचा वापर केला जातो. मॅन्युअर म्हणजे काय असतं, तर मॅन्युअरचा अर्थ असा असतो की
कुथित मृदा ज्याला म्हणतात. ऑर्गॅनिक फार्मिंग इन्व्हॉल्व यूज ऑफ मॅन्युअर ऑप्टेनड फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल. ऑर्गॅनिक फार्मिंगद्वारे जे काही तयार होणारं जे काही अन्नधान्य असतं ते तयार होण्यासाठी मॅन्युअरचा वापर केला जातो आणि हे मॅन्युअर कशापासून, प्लांट्स आणि ॲनिमलपासून बनवलं जातं. दिस मॅन्युअर कन्सिस्ट ऑफ फिश अँड बोन मील, ॲनिमल एक्सक्रेटा ॲज वेल ॲज द डिकम्पोज्ड रिमेन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. मग यामध्ये कशाचा वापर केला जातो, तो वनस्पतींपासून मिळणाऱ्या पालापाचोळा, वनस्पतींचे भाग, साली, यासोबत जनावरांचं मलमूत्र, शेण वगैरे यांचाही वापर केला जातो. मासे, इतर जे काही मासे वगैरे असतात, मासे मंडीमध्ये जातात ना, तर त्या मंडीमध्ये माशांचे ज्या ठिकाणी विक्री केली जातं त्यांचा तुटलेला वगैरे खराब झालेला भाग असतो त्यांचाही वापर याच्यामध्ये केला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीने ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार केलं जातं. म्हणजे या ठिकाणी कसल्याही केमिकलचा वापर केला जात नाही. आणि नेक्स्ट पॉईंट आहे, ऑलवेज रिमेंबर क्रॉप शुड बी वॉटर्ड ओनली ॲज मच ॲज नेसेसरी. जेवढं वनस्पतींना आवश्यक आहे तितकंच काय करावं, पाणी द्यावं. दुसरा पॉईंट आहे, केअर शुड बी टेकन वेन रायझिंग केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. दिअर ओव्हर यूज शुड बी ऑल्सो अवॉइडेड. तर शेतामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर करत असताना काळजीपूर्वक वापर करा आणि त्याचा अतिवापर करू नये, जेणेकरून शरीरावर, पिकांवर आणि इतर घटकांवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. व्हॉट वी हॅव लर्न, देअर आर टू मेन काइंड ऑफ ॲग्रिकल्चरल सीझन. शेतीचे दोन मुख्य हंगाम आहे, पहिला खरीफ अँड सेकंड वन रबी सीझन. दुसरा पॉईंट, इम्प्रूव्ड मेथड ऑफ फार्मिंग लीड टू इन्क्रीज इन प्रोडक्शन. आधुनिक पद्धतीने जी काही शेती केली जाते त्यामुळे काय होत आहे, उत्पादन क्षमता वाढत चाललेली आहे. फार्मर कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट मॉडर्न ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी थ्रू द ॲग्रिकल्चर असिस्टन्स प्रोग्राम. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कृषी सहाय्यक उपक्रमामार्फत काय केली जात आहे, माहिती पुरवली जात आहे. आणि अशा प्रकारे आपण आपला धडा संपवलेला आहे. जर कुणाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्र हो तर तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि त्या शेजारी असणारी बेलचं जे काय घंटी आहे त्या घंटीला क्लिक करा, जेणेकरून मी माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला काय करत राहील, वेळोवेळी मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.